बोलावं, पांडुरंगाची मी रामकृष्ण हरिवाली आहे, फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते, मग खरं बोलते बाई, मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही. आणि खाल्लं माझा पांडुरंगाला चालतंय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? खरंय की नाही? आमचे आई वडील खातात, सासू सासरे खातात, नवरा खातो आणि आमच्या पैशानी खातो बाबा. दुसऱ्यांचं काय नाही, उदार आपला. जो है अपना जन्म काय जैसा है अपना ही है. कुणाला आपण कुणाला मिंदे नाही. जो है डंके की चोट पे दिल खोल के करो. जो खाते खाते एकदा तर कुठे जेवायला गेले, खाल्लं तेवढंच व्हायरल, खाल्लं खाल्लं रे खाल्लं, काय का पाप केलं का काय? आणि नमस्कार, रामकृष्ण हरी. महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण विश्वाला दिशा दाखवणारा वारकरी संप्रदाय, की तो वारकरी संप्रदाय संत परंपरेतून आलाय आणि ती संत परंपरा आम्हाला शिकवते शुद्धता, सात्विकता आणि विशेषत्वानं शाकाहाराला ज्या संप्रदायाने प्राधान्य दिलंय तो प्राधान्य देणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि त्या वारकरी संप्रदायाचं उपास्य दैवत असणारा विठ्ठल भगवान अर्थात पांडुरंग, त्या पांडुरंगाला, त्या विठ्ठलाला मी मटण खाल्लेलं चालतं. खरं तर तो शब्द उच्चारण देखील आम्हाला गैर वाटतं, पण भर सभेमध्ये हजारो लोकांच्या पुढे अशा प्रकारचं वक्तव्य करून सुप्रिया सुळेंना नेमकं काय साध्य करायचं आहे? म्हणजे तुम्ही काय प्रवृत्तीचे आहात, तुमच्या मनात नेमका काय भाव आहे, किंवा एक प्रकारे या वक्तव्यानं लक्षावधी वारकऱ्यांच्या उपास्य देवतेची त्यांनी केलेली विटंबना आहे. वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेवर त्यांनी घाला घातलाय. त्यामुळे सुप्रिया सुळेंना वारकरी संप्रदाय कदापि माफ करणार नाही. पण साहजिक आहे की घरामध्ये जे ज्येष्ठ असतात त्यांचे संस्कार मुलांवरती घडत असतात. आपल्याकडे म्हण आहे, खान तशी माती, कुंभार तसा लोटा आणि बाप तसा बेटा किंवा बेटी. त्यामुळे आपल्या घरात जे काही आतापर्यंत घडत आलंय ते निश्चित पुढच्या पिढीत दिसणार आहे. पण या माध्यमातनं एक प्रकारचा सुप्रिया सुळेंचा वारीत चालणं असेल, वारीमध्ये घेऊन तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन नाचणं असेल किंवा टाळ घेऊन चालणं असेल, हे किती ढोंगीपणाचा आहे, हा त्यांचा खरा चेहरा वारकरी संप्रदायापुढे आला. अशा प्रकारची वक्तव्य करून ज्या विश्वामध्ये पांडुरंग ह्या दैवताला पूजन केले जातं, त्या पूजन करणाऱ्या करोडो विठ्ठल भक्तांचा तुम्ही अपमान केला आहे आणि वारकरी संप्रदाय तुम्हाला कदापि माफ करणार नाही. शेवटी काय आहे, सुप्रिया सुळेंवर संस्कार कोणाचे आहेत? आपल्या पितृचरणांचे. आणि माझी स्पष्ट भूमिका आहे की सुप्रिया सुळेंनी आधी स्पष्ट करावं की त्या पंढरपूरच्या विठ्ठलाविषयी बोलल्यात का आपल्या घरातल्या वडिलांना आपण म्हणतो की नाही, आई वडील माझे पांडुरंग आणि रुक्मिणी आहेत, का घरातल्या विठ्ठलाविषयी बोलल्यात? हा, त्या जर आता घरातल्या विठ्ठलाविषयी बोलले असतील तर घरातले विठ्ठल काय आहेत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आणि भूतकाळामधल्या काही गोष्टी आम्हाला पुन्हा काढायला लावू नका. रात गई बाद गई. पण आजही आमच्याकडे असे अनेको पत्रकार आहेत, ते पत्रकार आम्हाला आधी खाजगीत सांगत असतात की अक्षय महाराज, अहो पांडुरंगाची महापूजा करण्याकरता ज्यावेळी हे महाशय आले, अर्थात ज्येष्ठ नेते आले, त्यावेळी त्यांनी महापूजा केल्यानंतर अनेको वेळा पंढरपुरातच मांसाहार भक्षण केलं. मग आता आपल्या घरातच ती शिकवण आहे तर मुलीकडनं काय वेगळी अपेक्षा ठेवावी? तरी सुद्धा सुप्रिया सुळेंनी आपल्या मनातली जी काही भावना आहे ना ती शब्दात व्यक्त केली आहे. त्यामुळे तुमचा खरा चेहरा काय आहे ते वारकरी संप्रदायाला कळालंय. या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी आणि पुन्हा असं वक्तव्य आपल्याकडनं कधी होणार नाही याबद्दल त्यांनी वारकरी संप्रदायाला आश्वासित करावं. बाकी मग आता तुमच्याबद्दलच्या आमच्या मनात काय भावना आहे हे वारकरी संप्रदाय तुम्हाला आगामी काळात दाखवून देईल. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.